तर आपल्या भाऊन तर आपले 1-2 करोड फेकीने मारले भाऊ, म्हणून आपले वहिनी साहेब गेले होते आता वसुली करायला. आता म्हटलं ते तरी 1-2 करोड फेकी मारतील, पण ते वसुली करीसून आले आणि लाग गेले भाऊ केक काढायला. म्हटलं जाऊ द्या भाऊ, आता केकच खायचं काम चालवणं पडेल. तर मी काय पाहतो की एकमेकांनाच खावडताय आणि आम्हाला तर दिला पण नाही. म्हटलं जाऊ द्या भाऊ. आणि आजच होता भाऊ आपल्या वहिनी साहेबांच्या भाऊचा बर्थडे. म्हटलं चला भाऊ, तो केक तर नाही भेटला पण यो केक नक्की खाऊ. काय सांगू तुम्हाला, यो केक पण भेटला नाही. पण जाऊ द्या भाऊ, तुमच्या भाऊन त्यांचं मन गैरच मोठं आहे, म्हणून वरणबट्टी आणि वांग्याच्या भाजीवरच काम चाला घेतलं. मग मस्त वरणबट्टी आणि वांग्याची भाजी दाबीसून झाल्यावर त्या भारी होती पण नवरदेव आणि नवरीचे फोटोशूट करायचे, म्हणून तुमचा भाऊ लाग गेलता नवरी आणि नवरदेवचे फोटोशूट करायला. तर मस्त आपल्या पोटी लागली आणि मग मी सगळ्यांना ते एका टायमावर भेटू नाही शकत, म्हणून यांनीच म्हटलं 10K केल्याबद्दल मनापासून आभार म्हणतो पोट्ट्यानं. आता त्यांना भेटीसन आता भारी होती भाऊ घरी जायचं. आणि आपले नवरीचे भाऊन ते आपल्या नवरदेवचे पुढे देतच नाही होते भाऊ. मग त्यांचं काल 9 महाभारत चाललं आणि मग शेवटी भाऊन 2 करोड दिसन बॅटर मोडलं आणि आपले बूट वापस घेतले. आता 2 करोड दिसन आणि आपले बूट दिसन आणि आपल्या पोट्ट्यांना भेटीसन आम्ही लागले भाऊ पेट्रोल पंपावर आणि लाग गेले फोटोशूट करायला. आणि जर हे फोटो पाहणे तर फॉलो तो करना पडेगा ना मेरी जान. आणि एक सांगा भाऊ, खरंच तुमचा वास काय खुश आहे, कारण की आपले 10K पण लवकरात लवकर गेले, कारण की आपल्या पोट्ट्यांचं एवढं प्रेम बाप बाप बाप, खरंच आपल्या पोट्ट्यांचा मुकाबला कोणीच करू शकत नाही. त्यामुळे सर्वांनी डायरेक्ट मनापासून गैर मोठं लव यू आणि तुमचा सपोर्ट आपल्यावर असाच राहू द्या, म्हणजे आपण आपली खानदेशी भाषा जळगाव जिल्ह्यातच नाही तर सर्वातून फिरवू. म्हणून कमेंट मध्ये हे खानदेश लिहिलंच पाहिजे. जय खानदेश.